अकोले तालुक्यातील सुगाव येथे प्रवरा नदी पात्रात आज सकाळी एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटली आणि या बोटीतील 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। आता मी त्या परिसरातच आहे। आपण ही बोट जी पाहतोय हीच ती बोट होती जी सकाळी जे बचाव कार्य एकाचा मृतदेह शोधण्यासाठी बेपत्ता असलेल्याला शोधण्यासाठी हे प्रवरा नदी पात्रात पथकासह गेले होते। एसडीआरएफ पण याच बोटीतून ते गेले होते आणि हीच ती बोट आहे ज्यातील 3 जवानांचा एसडीआरएफचा जो मृत्यू झालेला आहे। आपण या बोटीत पाहू शकता की सगळं काही असताना सुद्धा पाण्याचा विसर्ग वाढलेला होता आणि कदाचित त्यामुळेच तो अंदाज न आल्यानं ही बोट उलटली आणि यातील 3 एसडीआरएफच्या जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर इतर दोघांचा शोध सुरू आहे। आज सकाळी या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते, जे सकाळपासून इथले परिसरातील नागरिक, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। पोलीस पाटील आहात तुम्ही, काय नेमकं घडलं सगळं, काय किती वाजता घडलं? सदर ही टीम रात्री पहाटे 3 वाजता इथं सुगाव येथे हजर झाली। त्यानंतर 6 वाजता शार्प टीम इथं नदी पात्रामध्ये आली। त्यांचं ते 6:30 वाजता त्यांचं काम चालू झालं। चालू झाल्यानंतर एका बोटमध्ये 6 जण, एका बोटमध्ये 5 जण बसले होते। त्याच्यामध्ये एक स्थानिक नागरिकसुद्धा बसलेला होता। त्याचं गणेश मधुकर देशमुख नाव आहे त्या मुलाचं। आणि त्याच्यानंतर 2 अधिकारी याच्यामध्ये होते। 23 जण जवान होते। त्याच्यानंतर ते पाण्याच्याकडे आल्यानंतर त्यांचं ते पाण्याचं काम चालू होतं। पण हे स्थिर पाणी जास्त दाबत असल्यामुळं, एकत्र पाणी ओढत असल्यामुळं त्यांना ते जजमेंट आलं नाही। ते मशीन त्यांचं बंद पडलं। दुसऱ्या मशीनच्या सहाय्याने मस काढण्याचा प्रयत्न केला, पण ते पण मशीन बंद पडलं। बंद पडल्यानंतर त्या बोटने 3-4 चक्रा मारून बोट उलटी झाली। उलटी झाल्यानंतर ते 6 जण जागेवर तिथं पोहण्याचं काम चालू होतं वरच्या खाली। 5 जण जवळपास पुढं आले निघत, पण एक जण जागेवर तिथल्या त्या पाण्याच्या भवऱ्याखाली दाबल्यानंतर बोटच्या जवळच तो काय अजून सापडला नाही। आणि काल जो 2 जण गेले त्याच्यातला एक जण सापडला आणि एक जण सापडला नाही कालचा। पण स्थिती भयानक होती ही पाण्याची, जी मी पाहिली। ॲक्च्युली मी प्रांतसाहेबांना फोन केला, PI साहेबांना फोन केला, मंडलाधिकारी यांना फोन केला, गायकवाड तात्यांना फोन केला। त्यांनी मला संपूर्ण टीमवाल्यांनी पुरेपूर साथ दिली आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम चांगलं केलं। पण एवढी दुर्दैवी घटना व्हायला लागत नव्हती, एवढीच माझी एक अपेक्षा होती सर। निश्चितच जर पाहिलं तर हे स्वतः पोलीस पाटील आहे या परिसरातील, सकाळी 6 वाजेपासूनच या ठिकाणी आहे आणि यांनी जो घटनाक्रम सांगितला आहे तो पाहिला तर अत्यंत धक्कादायक आहे। त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग मोठा आहे आणि पाणी उसळी खात असल्यानं, तो अंदाज न आल्यानं ही बोट आहे, ही जी 30 बोट आहे, ही बोट त्या ठिकाणी बुडाली होती आणि या बोटीत जवळपास 5 जण होते। त्यातील 4 बाहेर काढण्यात आलं। एक जवान आत्ता उपचार करतोय, तर 3 एसडीआरएफच्या जे जवान आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि या बोटीतील एक जण आणि काल रात्री बुडालेला एक जण, अशा दोघांचा शोध आत्ता पोलीस प्रशासनासह एसडीआरएफची टीम असेल, स्थानिक ग्रामस्थ हे घेत आहेत। नितीन ओझा, ABP माझा, अकोले, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।